बेबी डायपर भेटले घरी ऑलरेडी 3-4 आहे. खूप छान आहे. लग्न झालं तेव्हा तुझा फोटो बघू इकडून दिसते की मम्मी. त्या मजुरे नको घेऊ रे, ड्राय छान लागतो त्यांचा. आम्ही खाल्लं नाही जाऊ दे काय ऐक तू माझं नको. जा इकडं. टेस्ट केली मित्रांनो, एवढी टेस्ट केली की तुला एवढी. कधी या सेक्शन मध्ये यायचं कधी गरज पडत नव्हती. किड सेक्शन मध्ये ही कार घेऊ बाई. नाही मी खेळा कचरा डब्बा घेऊन फिरतो मी अख्ख्या डिमार्ट मध्ये. फुल पॅन्टी साईज कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. काय म्हणते? चप्पल घातली. कोणती? मी पता छपरीत चप्पल घातली. कमालच म्हणते. तुला नाही छपरी घातली असं? हा तेच म्हणते. म्हणजे माझ्या चपलीला म्हणते का? मला वाटलं तुझ्या चपलीला म्हणते. इथली तर जायचंय. नवीन चप्पल घ्यायची, जमलं तर घेऊन टाकवायचं. उड मन बुर मन बुर 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 कुठे जायचं? आज ऑलरेडी एक ब्लॉग शूट करून झाला. आम्ही सकाळी त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो. मावशीन ते गेले. आता झोपलो तुम्ही दुपारी. संध्याकाळी आम्ही निघालो. म्हटलं चला आपण एक आजच्या दिवसात परत दुसरा एक ब्लॉग शूट करून घेऊ. एक ब्लॉग बनून झाला आज दिवसभरात. आज दुसरा एक ब्लॉग बनवतोय. तर आम्ही निघालोय पहिले केंद्रात चाललोय. सकाळी त्र्यंबकेश्वर जाऊन आलो. आता केंद्रात निघालोय. सकाळी सगळे लवकर उठले होते ना की तिकडे जायचं होतं म्हणून आज सगळे दुपारी झोपा काढून रेडी झाली. आता बस पुढं नंतर आवर. आता दिस इज अ स्कॅम. काय ते मी वडापाव सांडवलं तिथं. चटणी सांडली वडापावची. हा आता खूप दिवस झाले त्याला. धुवूनच आणली होती लगेच. हा धुवून आणली तेव्हाच. फ्रेश दिसतोय पण. झोपेत उठलोय लगेच ब्लॉग चालू केलाय. कुठे चाललोय आता? पहिले आपण चला तर पहिले केंद्रात. हे रॉंग साइड कशाला घेतलीस? आपण आलो रॉंग साईडने. शिवकृपावरूनच क्रॉस करून घ्यायचा हा स्कूटीवाला बघ. गेले मला सोडून पळून पटकन. काय का इकडे घेता काढ नाही तर तू पहिल्यांदा येते नाही केंद्रात? हे आलेलो बरेच असं याच्यामध्ये हलका वाईवच केलं. पाय धुवून घे. एका दिवसात 2-2 देव होतोय. सकाळी त्र्यंबकेश्वर आता पिल्लू कसं का? मित्रांनो आम्ही चाललो आता चायनीज खायला. म्हणजे आलोच होतो तर मम्मीला चायनीज खायची इच्छा होती. म्हटलं चाल तुला चायनीज खाऊ घालतो. तर आम्ही चाललो होतो जातावरती MH15 वाल्याकडे चायनीज खाण्यासाठी. तर म्हटलं आलो असे पाऊस मस्त चालू झाला आहे. पिल्लू पण शांत आहे. तर म्हटलं जाऊ 15 मिनिटात पटकन खाऊन वगैरे निघू. तर मित्रांनो आलो पोचलो. पाऊस चालू आहे. पटकन जाऊ. MH15 आहे. पिंपळावची फ्रँचाईज आहे. पिंपळावपासूनची फ्रँचाईज आहे. इकडे बसले तुम्ही काय खायचं बोल. बापरे कुठे आलो आपण? काय खायचं कुठे आलो? काय खायचं? तुला काय खायचं? मला मंचुरियन सोयाबीन. हा नाही हा बाप. तुला काय खायचं? मला फक्त सोयाबीन खायचं. दुसरं खा ना. आता नूडल्स खा. ट्राय कर ना. नाही नूडल्स नको. मला सोयाबीनच खायचं. तुला काय खायचं? तुझे घास त्याच्यातून 1-2 घास. मसाले पाव. हा मसाले पाव ना. मंचुरियन नको घेऊ रे, ड्राय छान लागतो त्यांचा. आम्ही खाल्लं. नाही जाऊ दे काय अडचण नाही. ऐक तू माझं नको. दोन्ही घे. मला कशी एक मसाला दुसरा नाही घे. वाली मंचुरियन नको घेऊ. सांगितलं ट्राय. एकदम नवीन लग्न झालं होतं तेव्हा. तुझा फोटो बघू कोण टाकला? इकडून दिसते की मम्मी. हा मस्त आहे का? वेणी घातलेली कमरेपर्यंत केस. मम्मी तुझ्यासारखी दिसून राहील मला आताची.
खरंच आहे हां घे तू नंतर माझ्यासारखी गाडी ना ठेवेल ना. मेंटेन ठेवते ना हां. जर जाडी बिडी झाली मग पाय झाली मग काय. बाहेरच खाल्लं नाही लावलं मॅडम. एखादा थोडासा मसाला भात म्हणतो मसाला पाव नॉर्मल खाऊ शकते ना मसाला पाव. एखादा पीस मस्त सोयाबीन चिल्ली आहे, मंचुरियन ड्राय आणि मसाला पाव आहे. तर मित्रांनो आता आलो आहे घरी. मम्मी त्यांना सोडलं आहे गीतू येते ना आम्हाला जायचं डी-मार्टला. मी पिलूला घरी सोडला तर इथून मी चाललो डी-मार्टला. थोडीशी खरेदी करायची आहे. मी तर नाही म्हटलं मला इतका कंटाळा आला तेवढा पावसात जायचा पण मग बायको आता एवढं काय घ्यायचं लागतं घे पटकन. जायचं गरजेचं आहे का? चल मग जाऊ बघितलं पटकन पाणी. मी किती काही काही आली. बघितलं मित्र इतक्यात काय सांगितलं 2 मिनिटापूर्वी तुम्हाला मी काय ते कालच्या 1000 रुपये जीन्स मध्येच होते मी पटकन काढले. 1000 रुपयाला चुना काही नाही. बाकीचे घेतले की सगळे? चल पटकन आता तुझे झोपले पटकन जाऊन येऊ आपण. 120 स्पीडने जाऊन 120 स्पीडने नको एवढे 120 स्पीड. फायनली मी तुझ्या गुरुवारच्या सुट्टीची किती दिवसांपासून वेट कर. दिवसानंतर तुला सुट्टी भेटते. मला किती सामान घ्यायचंय घरातलंच माहितीये का. मोसमची मजा घ्यायला वेळ नाही. कमून काय का बरं असं जे खूप मान्य आहे. पिल्लू झोपले आपल्याला घाई आहे पण हे लोकांना आता नाही माहिती ना का पिल्लू झोपले ना आपल्याला घाई आहे. तू एकदम इकडून तिकडून गाडी घालतो. इतकी ट्रॅफिक संध्याकाळची वेळ हळूच आहे ना. 120 स्पीडने शॉपिंग ते मी करून टाकाल. मी काय पोचलो आता मम्मी गीतू आहे मम्मी चालतो म्हणतात मम्मी सोबत येतो नाही मी. तर मित्रांनो पोचलो गीतू आणि मी डी-मार्टला. आता पाऊस पण चालू आहे. आमच्याकडे टाईम नाही. खरेदी पण करायची आहे आणि डी-मार्टची शॉप फिक्स असतं. तुला हे माहिती मी नाही खाऊ म्हणून मी तुला सांगतो. मी खाईल मस्त. इकडं टेस्ट केली मित्रांनो. एवढी टेस्ट केली की तुझी एवढी थांब खाऊन घेऊ दे. टाईम कमी म्हणून की तू गेली माझी पहिलं शॉपिंग ती म्हणजे बाकीची वस्तू मी काढून ठेवते मग तू सॉफ्टे खाऊ नये. मस्त पाऊस चालू आहे पुढे एकदम मस्त व्ह्यू आहे आणि मी सॉफ्टे खातोय. तुला आता डी-मार्टमध्ये मी पण की तुला सापडतोय की तू कुठे आहे काय नाही. सापडली पाहिजे आता एवढ्या याच्यात. एकदम माझी रेंज नाही फोन करून विचारायला. सगळं एक डिपार्टमेंट फिरतोय मी माहिती मागे कपड्यांकडे असेल तिकडे डायरेक्टली. काय का मला वाटलं पण होतं तिकडं असेल. सापडलं तरी बघितलं ना मी मित्रांनो. खेळणं पण बघते का जे सेट आहे ते नको घेऊ. बाकी तरी वेगळं काहीतरी घे. कधी या सेक्शन मध्ये यायचं कधी गरज पडत नव्हती. किड सेक्शन मध्ये ही कार घेऊ काही प्लीज. हां मी खेळा ना. लोकांच्या आता शॉपिंग बॅग आहे आणि तुम्हाला एक कचरा डब्बा दिला. कचरा डब्बा घेऊन फिरतो मी अख्ख्या डी-मार्टमध्ये. लोक शॉपिंग ते काय म्हणतात ते केस घेऊन त्याच्यात शॉपिंग घेऊन टाकताय. आम्ही डस्टबिन बॅग घेतला आहे. डस्टबिन जी घेतो खरेदी करतो त्याच्यात टाकतोय. अशा शहाणा आहे आमच्या मॅडम. मी नाही टाकत तूच टाकतोय. सापडले का फुल पॅन्टी साईज 3 to 6 मंथच आहे. फायनली डायपर भेटले का? यस साईज नाही आहे कुठंच दिसले नाही यस साईज. पॅम्पर्स बी एम एल. तर एक न्यू बॉर्न आहे. आता न्यू बॉर्न नाही ते मोठं झालंय ना. प्लीज एवढी बॉटल प्लीज. घरी ऑलरेडी 3-4 आहे. नाही प्लीज खूप छान आहे. सॉरी मी बिल करतो ना एक वस्तू गोळा करून आणते. तर झाली शॉपिंग फायनली. पिल्लूमुळे एकदम गीतू पाऊस चालू झाला आता. पटकन काय नाही पण मी बोललो म्हणतो पूर्ण इथंच थांब मी गाडी घेऊन आलो इकडे. मित्रांनो आम्ही डस्टबिनमध्ये आम्ही शॉपिंग करून घेऊन चाललोय. सो फायनली आम्ही चाललोय आता घरी एकदम पटकन शॉपिंग आवरून. आणि पिल्लू पण पहिलं सगळ्याशी निवांत फिरून शॉपिंग करता येत नाही. आधी तर मी पहिले असं घेतच नव्हती ना पटपट. एवढं गेलो एवढं फिरलो फक्त एवढं भेटलं. एवढंच घेतलं तुम्ही एवढा वेळ? हा फक्त डस्टबिन.
एवढं आहे ना त्याच्यात काय 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 काय. पण की तू बाई तुझा डिमांड आहे ना लय स्कॅमर आहे. पण मग खरंच एवढं ठरवून गेलो होतो एवढंच बिल करायचं एवढं घेऊन आलो. किती बिल झालं खरं एकदम. पण डिमांडचं स्कॅम आहे यार. हा पिल्लू जवळ थांबायचं सॉरी. आई कर भूम कर भूम. भ्रूम भ्रूम. पप्पाचा ब्लॉग बनव बाबाचा ब्लॉग बनव नंतर कॅमेरा. हॅलो गाईज दिसतोय कॅमेऱ्यात मी दिसतो बबूला कॅमेरा दिसतोय. भ्रूम आमची गाडी चालू झाली भ्रूम. आम्ही डी मार्टला गेलो होतो. मम्मीने तुझ्या वस्तूच आणल्या नाही फक्त तिच्या वस्तू घेतल्या. तुझ्या 1-2च वस्तू घेतल्या. बूम नाही आणली मम्मी तुला घेऊन नाही दिली. बूम नाही घेऊन दिली तुला. मी म्हटलंच बबूला बूम घेऊ आपण. तर तुम्ही आजचा ब्लॉग चेंज तू कर. मकडू नको ब्लॉग चेंज कर. टाकू नको बरं का. कर ब्लॉग चेंज चुकू नको ना. कर ब्लॉग चेंज कर. नाही चुक. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब. ॲलर्जीची गोळी त्याला म्हटलं घेऊन टाका. आता घेतलं येणारच नाही. ॲलर्जीची गोळी ना. ती गोळी नाही घेते मी घेऊन टाकतो ती. या बाय. अरे सर्दीची दोन्ही घ्या आता दोन्ही घे. जर सर्दीसाठी अरे दोन्ही घ्या. गाळच मारलं मध्ये तो घेतला ना म्हणून घेतली. दुसरी बळजबरी.